पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 73 कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याचा दुसरा टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे। तसंच मंदिर परिसरामध्ये विविध कामं सुद्धा जलदगतीने सुरू आहेत। एकूण 3 टप्प्यांमध्ये या आराखड्यामधील कामं पार पडणार आहेत आणि अंतिम तिसरा टप्पा 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे अशी माहिती आहे। सध्या मंदिराचं सुशोभीकरण तसंच विठ्ठल मंदिरामधील संपूर्ण लाइटिंग्स आणि वॉटर प्रूफिंगचं काम सुरू आहे। काम सुरू असताना सुद्धा भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या जतन आणि संवर्धनाचं काम चालू आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर 73 कोटी रुपयाचा जे मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू होतं त्यात आपण बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचं गर्भगृह असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, या ठिकाणचा विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट काढण्याचं काम असेल आपण बघितलं तर ते काढण्यात आलं, परंतु आता दुसऱ्या टप्प्याचं काम सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या काळातील पुरातन मंदिर असं त्याचं लुक देण्याचं मंदिर समितीचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे। त्याचा अंतिम टप्प्यात आलेला आहे। माझ्याबरोबर मंदिर समितीच्या शकुंतला नडगिरे मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम, काय सांगाल, कधीही काम पूर्ण होईल? आता हे जे मंदिराचं जे काम चालू आहे हे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चालू आहे। आता जर आपल्याला आपण म्हणतात की हे पूर्ण कधी होणार, तर हे नोव्हेंबर 2026 मध्ये हे काम पूर्ण होणार। किती रुपयाचं काम आहे? हे 75 कोटीचं आहे। किती टप्पे आहेत त्याला? हे 3 टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर पाडापाडीचं काम झालं, परिवार देवतामध्ये पण त्यामध्ये काम होतं। तर आता जर आपण बघितलं तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे इथं वेंकोबाचं मंदिर आहे, यांचं पण अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे आणि शिखराचं काम बाकी आहे। आषाढी पूर्वी काम पूर्ण होईल? आषाढी पूर्वी हे दुसऱ्या टप्प्यातलं काम पूर्ण होईल। नक्कीच आपण पाहिलं तर आषाढीच्या पूर्वी दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होणार असल्याचं आपल्याला सदस्यांनी सांगितलंय। पंढरपुरात येणारा भाविक सुद्धा आता माझ्याबरोबर आहे, त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की आता मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे? खरं तर इथं आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी जे मंदिराचं स्थापना झाली त्या पद्धतीचं पुरातन काळातील अतिशय सुंदर मंदिराचं देखणं रूप आता लोकांना पाहायला मिळालंय। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इथं चालू आहे। या मंदिर समितीचे अध्यक्ष गैनाथ महाराज आवशेकर आणि त्यांचे सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या मंदिर समितीच्या वतीनं इथं करण्यात येत आहे। याचा आनंद होतो। पण इथं करोडो भाविक येत असल्यामुळं मंदिर समितीचा परिसर ज्या पद्धतीनं चांगला होतो त्या पद्धतीनंच मंदिराच्या बाहेरचा परिसर सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे। इथं विमानतळ होणं गरजेचं आहे, कारण भाविक आता महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून देशातून बाहेर देशातून इथं येत असतात। त्यामुळं इथं अजून भौतिक सुविधा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असलेलं पाहायला मिळतं। आषाढीपूर्वी ह्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होईल असं आता सांगितलंय। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुद्धा वाटतं की विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर हे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या काळातील पुरातन लूक देण्याचं काम मंदिर समितीकडून चालू आहे, त्याचं कौतुकही केलं जातं। परंतु ज्याप्रमाणे मंदिरातील विकासाचं काम होतं त्याच पद्धतीनं मंदिराच्या बाहेरील सुद्धा विकास व्हावा अशी सुद्धा मागणी भाविकांनी केलेली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।